तुमची एक महत्त्वाची बैठक आज पार पडलेली आहे. नेमकं काय मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे या बैठकीत सगळ्यांनाच? नाही, आजची जी बैठक होती ती प्रामुख्याने येत्या बुधवारी, तारीख किती आहे? 22. येत्या बुधवारी 22 तारखेला मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढणार आहे. त्याच्या तयारीसाठीची आजची बैठक होती. आपल्याला माहीत असेल तर आमच्या 3 प्रमुख मागण्यांचं पत्र आम्ही परवा आयुक्तांना दिलं आहे. त्यामध्ये नव्याने चौकशी समिती स्थापन करणं, जे उद्यान अधीक्षक या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करणं आणि एक स्वतंत्र कमिटी नेमून पुढची उपाययोजना करणं, या 3 गोष्टींची मागणी आम्ही प्रामुख्याने आयुक्तांकडे करतोय. त्याला अजूनही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. काल तर सभागृहात सगळ्यांनी तो रिपोर्ट नाकारला, तरीसुद्धा अजून नवीन समिती आम्ही करू किंवा काय याच्या संदर्भात कुठलीही नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो आंदोलन करायचा आम्ही निर्णय केलेला होता. त्याचं पत्र आयुक्तांना दिलंय आणि त्याप्रमाणे त्या आंदोलनाची तयारी करण्यासाठीची आजची ही बैठक मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांची होती. दिल्लीला जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगाने तुमचा पाठिंबा देखील आहे, मनसेकडून पाठिंबा आहे, तर तुमचं शिष्टमंडळ जाणार आहे? हो, उद्या अमित साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचं शिष्टमंडळ जाणार आहे. कोण कोण असेल शिष्टमंडळ? अमित ठाकरे आहेत, नांगावकर साहेब आहेत, सरदेसाई साहेब आहेत, मी स्वतः आहे. आम्ही उद्या जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा त्यांना जाहीर करणार. परवा ठाकरे सेनेने शिवतीर्थाच्या ठिकाणी जे त्या आंदोलनाची हाक दिलेली आहे, आम्हाला त्यांच्या बॅनरवर राजसाहेबांचे सुद्धा फोटो नाही, त्या दिवशी साहेब जाणार होते पण सकाळी 11 वाजता काहीतरी होतं तेव्हा जाणार होते, पण आता ते काही नाही आहे. त्यामुळे संध्याकाळच्या आंदोलनात साहेब अवेलेबल नसल्यामुळे साहेब जाणार. इतर मनसेचे नेते पदाधिकारी हा, ते जातील. सदावर्ते यांनी राज ठाकरेंवरती आता पुन्हा एकदा टीका केलेली आहे. त्याचं म्हणणं मी असं नावाच्या माणसालाच ओळखत नाही, सॉरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.